राशी एप्रिल 2026 चे मासिक राशी भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत। तूळ लग्न राशी असलेल्या व्यक्तींना एप्रिल 2026 चा हा महिना खूपच रोचक राहील। ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील। विशेषतः वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जर तुम्ही नवीन दिशेने पाऊल टाकण्याचा विचार करत होतात तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे। तूळ राशी तुमच्या एप्रिल महिन्याची कुंडली यामध्ये पाहिल्यास बुध, राहू आणि मंगळ हे 5व्या भावात आहेत, जे 11व्या स्थानावर आहेत। त्यानंतर सूर्य तुमच्या 6व्या भावात आहे आणि सप्तम भावात शुक्र विराजमान आहे। 9व्या भावात बृहस्पती आहे आणि केतू तुमच्या लाभभावात आहे आणि चंद्रमा होय तो व्याव्य भावात आहे। आता या स्थितीचा आपल्याला आकलन करायचा आहे, तर तुला राशीवर काय परिणाम होईल यावर चर्चा करू। तूळ राशी, प्रथम आपण आरोग्याबद्दल बोलूया। तर तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये स्वामी शुक्र आहेत। शुक्र कुठे आहेत? तुमच्या सप्तम भावात आहेत। सप्तम भावात बसलेले आहेत आणि त्या सप्तम भावातून तुमच्या तुला राशीला दृष्टी प्राप्त होत आहे। त्यामुळे शुक्र कितीही खाली असले तरी स्वतःच्या भावाला स्वतःच्या ग्रहाने चांगली दृष्टी दिली आहे। तर तुमचं आरोग्य एप्रिल महिन्यात थोडं तणावाचं राहू शकतं, पण एकूण पाहिलं तर तुम्हाला जास्त तणाव वाटणार नाही, ती छोटीशी असेल। म्हणजे तणाव तुमच्या एप्रिल महिन्यात येईल, पण ती लहान लहान गोष्टींमध्येच असेल। म्हणताना डोंगर खोदला पण उंदीर निघाला, तसंच तणाव किंवा आरोग्य समस्या तुम्हाला खूप मोठी वाटेल, पण ती लहानच असेल, लहान, किरकोळ आणि लवकरच बरी होईल। तर एकूण पाहिलं तर शुक्राची ही स्थिती इथं 19 एप्रिल पर्यंत राहणार आहे। तर 1 तारखेपासून 19 एप्रिल दरम्यान तुमच्यावर तणाव नक्कीच येईल। थोडं आरोग्याशी संबंधित समस्या होतील, पण त्या लहान तणावच असतील। हो, 20 तारखेपासून ते 30 एप्रिल दरम्यान शुक्र वृषभ राशीत जातील आणि वृषभ राशीत आल्यावर तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल। कुटुंबातून, नात्यांमधून कोणत्या तरी विवाह, लग्न किंवा थांबलेलं काम पूर्ण होण्याच्या संदर्भात चांगली बातमी मिळेल आणि तुमचं आरोग्य सुद्धा फिट आणि ठीक राहील। त्यापूर्वीही तुमचं आरोग्य ठीकच राहणार आहे, पण उगाचच तणावांमुळे तुम्ही त्रस्त राहाल। तर पैशाच्या स्थितीबद्दल, तुळा राशीबद्दल बोलायचे झाले तर पैशाचे म्हणजे आर्थिक स्थितीचे स्वामी कोण आहेत? मंगळ। आणि मंगळ कुठे आहेत? मंगळ, बुध आणि राहू यांची जोडी तुमच्या 5व्या भावात आहे। तर 1 तारखेपासून ते 5 एप्रिल पर्यंत हे 5 दिवस तुमच्यासाठी, तुळ राशीसाठी थोडे भारी असतील। म्हणजे पैशाच्या बाबतीत खर्च खूप होईल आणि या 5 दिवसात म्हणजे 1 तारखेला 5 एप्रिल पर्यंत पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांवर तुमचा खर्च होईल। शेअर बाजारमध्ये गुंतवणूक केली तर अचानक तोटा होऊ शकतो। गर्दीच्या ठिकाणी गेलात तर 1 ते 5 तारखेपर्यंत लक्षात ठेवा, 5 एप्रिल पर्यंत तुमची काही वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे। तर एकूणच 1 ते 5 एप्रिल पर्यंत तुम्ही काही गुंतवणूक करू नका, कुणाला पैसे देऊ नका। मंगळ, बुध आणि राहू यांची जोडी म्हणजे यांची युती तुम्हाला त्रास देऊ शकते। जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला पैशांच्या बाबतीत, नवीन व्यवसायही करू नका, नाहीतर 1 ते 5 एप्रिलमध्ये अजिबातच नाही। जर असं काही झालं तर नुकसानीला तोंड द्यावे लागू शकते। आणि त्यानंतर 6 तारखेला 6 एप्रिल पासून ही युती तुटेल, जी मंगळ, बुध, राहू यांची होती। मंगळदेव इथून 6 तारखेनंतर मीन राशीत जातील, जो त्यांची युती तुटेल। तुमच्या पैशांची स्थिती बरीच चांगली होईल। 3 गोष्टी तुम्हाला मिळतील। 1, तुम्हाला परदेशातून उत्पन्न मिळेल आणि जे परदेशात अडकलं होतं तेही मिळेल। परदेशाशी संबंधित अडकलेलं काम ते 5 एप्रिल नंतर होईल। आणि दुसरी घटना म्हणजे एखादं सरकारी काम अडकलं असेल, प्रोजेक्ट किंवा कोणती मंजुरी हवी असेल तर ते तुम्हाला मिळेल। तिसरी म्हणजे अचानक तुमची विक्री वाढेल, अचानक तुम्हाला मोठा नफा मिळेल आणि तुम्हाला मालमत्ता विक्री, खरेदी, प्रोजेक्ट विक्री खरेदीत चांगला नफा मिळेल। मंगळ जेव्हा 6व्या भावात जातो तेव्हा विक्री वाढवतो, तर इथेही तुम्हाला पैशांचा नफा होईल। पण हे सगळं कधी होईल? तुला राशीला 5 एप्रिल नंतर ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला पैशाचा नफा दिसेल। लक्षात ठेवा, त्यापूर्वी तुमचे पैसे थांबलेले राहतील आणि खर्च वाढतील। तर 5 तारखेनंतरच तुम्ही कोणताही आर्थिक निर्णय घेऊ शकता। तुळ राशी, या महिन्याच्या 5 तारखेनंतर काही नवीन गोष्टी, नवीन सुरुवात, नवीन ऑफर किंवा नवीन योजने येत आहेत। काही नवीन धोरणं लॉन्च होतील। या काळात सरकारकडून जसा आतापर्यंत बऱ्याच योजना आल्या आहेत, त्यापैकी तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना किंवा ऑफर येऊ शकते। एक धोरण सुरू होईल, जी तुमच्या भल्यासाठी असेल, जी तुमच्या येणाऱ्या उद्याच्या दिवसाला अधिक चांगलं बनवू शकते। काही नवीन कल्पनांवर काम होईल। या महिन्यात तुम्ही पाहाल की जागतिक पातळीवर काही नवीन कल्पना, नवीन संधीवर काम चालू आहे।
काही नवीन, जसं की नवीन तंत्रज्ञान येत आहेत, नवीन गोष्टी लॉन्च होत आहेत. जसं तुम्ही सुरुवातीला बघाल, या काळात तुमच्यासाठी एक घोटाळा किंवा स्कॅम उघड होऊ शकतो. आतापर्यंत बरेच काही कारस्थान तुमच्या मागे चाललं होतं, आता ते समोर येईल. तुळ राशी, या महिन्यात लग्नस्वामी शुक्र यांचं गोचर जे 7व्या भावात होतं, त्या ठिकाणी शुक्राचं गोचर जेव्हा केंद्रात असतं तेव्हा शुक्र तुम्हाला विशेष चांगले फळ देतात. त्यामुळे हे मुख्यत्वे पहिल्या स्थानाला प्राधान्य देतात. म्हणजे तुमच्या लग्नस्वामी तुम्हाला तुमच्या पहिल्या स्थानाकडे, स्वतःच्या राशीकडे बघतात आणि त्यामुळे तुम्हाला विशेष चांगले मिळते. म्हणजे संपूर्ण महिना उत्साहवर्धनाचा असेल. प्रत्येक कामात तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल. त्यासोबत ह्या संपूर्ण महिन्यात तुम्ही कामाचं चांगलं नियोजन देखील करू शकता. हे मुख्यत्वे 14 एप्रिल नंतरची स्थिती अतिशय चांगली असेल. रविवार असलेल्या शुक्र गोचरामुळे तुम्ही कोणते काम कधी करायचं, कधी नियोजन करायचं हे ठरवू शकता. त्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यात कामाचं नियोजन करणं आणि महत्त्वाची कामं पुढे नेत राहणं हे होईल. राशीपत्रिकेत धनस्थानाकडेही, म्हणजे कुटुंबाच्या समृद्धीच्या धनस्थानावरून बघितलं जातं. आता कुटुंबाच्या समृद्धीच्या दृष्टीने या ठिकाणी वृश्चिक राशी आणि मंगळाचं गोचरे असतं. आता मंगळ सप्तम भावात असल्यामुळे तुम्हाला कुटुंबात काही कलह किंवा मतभेद येऊ शकतात. पण ज्यावेळी हे सातत्याने होतं, मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असतात, तो मंगळामुळे. आणि 19 एप्रिल नंतर तुम्हाला हे सर्व संपवावं लागेल. पण त्यानंतर वादविवाद, मतभेद हळूहळू कमी होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबाच्या सहकार्याच्या कामात समावेश होणं हे देखील शुभ संकेत आहेत. घरी तुम्ही प्रमुख भूमिका बजावत असता, तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती बनता. त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी वाढेल. त्यासोबतच तुम्हाला नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. कुटुंबातील त्या व्यक्तीसोबत मतभेद सतत असतील आणि ते मतभेद कमी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तसेच या महिन्यात मोठा गुण 2 पदांचा संदेश तुम्हाला मिळू शकतो. या गुणामुळे तुम्हाला मुक्तपणे संधी मिळेल. सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही कराव्यात हे संकेत मिळतात. आणि 3रं स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती यांचं दर्शवतं. या ठिकाणी गुरुचं राशीचं गोचर मीन राशीत होतं. म्हणजे गुरु हे भाग्यस्थानात गोचर करतात आणि भाग्यस्थानी गुरु स्वतःच्या 3ऱ्या स्थानातील राशीला बघतात. त्यामुळे तुमच्या कामाचा, मेहनतीचा, स्मार्टवर्कचा परिणाम प्रत्येक कामात यश मिळवणारा असेल. जे सतत त्रास देत होतं, म्हणजे उशीर होत होता, चिडचिड होत होती, यापासून तुम्ही बाहेर पडू शकता. ही सुंदर स्थिती तुम्हाला गुरूंच्या कृपेने मिळेल. यासोबतच या महिन्यात नवीन लोकप्रियता, नवीन गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष वेधाल. मानसन्मान मिळवून देणाऱ्या घटना घडतील. तुम्ही मीडिया क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही यूट्यूबर असाल, तुम्हाला संधी मिळू शकते. ती संधी सोडू नका. राशी पत्रिकेतील 4थ स्थान वास्तू आणि वाहनाचं सुख दर्शवतं. या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आणि चांगला असेल. या महिन्यात वास्तू आणि वाहन खरेदी करणे हे निश्चितपणे तुमच्या नशिबाला फायदेशीर ठरू शकतं. पण यासाठी योग्य काळ म्हणजे दुसरा आठवडा. दुसऱ्या आठवड्यात तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता किंवा त्यांचं नियोजन करू शकता. यासोबत 15 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला सर्व कामं मार्गी लागलेली दिसतील. वास्तू, वाहन खरेदीसाठी काही कागदपत्र किंवा आर्थिक बाबींची कामे मार्गी लावावी लागतील. या 15 दिवसांचा कालावधी सर्वोत्तम असेल. यासोबतच पत्रिकेतील 4थं घर म्हणजे आईचं घर, सुखाचं घर हे दर्शवतं. शनी याचा अधिपती होता आणि शनीचं गोचर हे मीन राशीत होतं, 6व्या भावात होतं. त्यामुळे आईच्या आरोग्याबाबत सतत काळजी होती किंवा तिच्याशी वादविवाद यांच्याबाबतही काळजी होती. आता ती कमी होईल. म्हणजे तुमच्या आईसोबत तुम्हाला सुख प्राप्त होईल. पण जेव्हा आपण 5वं स्थान बघतो, ते शिक्षण, संतती आणि प्रेम दर्शवतं. प्रेमाच्या संकल्पना उत्कृष्ट आहेत. या महिन्यात गुरूंच्या कृपेने, नवम दृष्टीने गुरु 5व्या स्थानाला बघतात. त्यामुळे शिक्षण, संतती आणि प्रेम हे सर्व तुम्हाला खूप प्रमाणात चांगले मिळेल. या महिन्यात तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात यशाची प्राप्ती होईल. मतभेद कमी होतील. नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम पुन्हा उत्पन्न करतील असे शुभ संकेत आहेत. त्यासोबतच संततीला सुखसंपत्ती मिळेल. यासोबतच तुम्हाला संततीच्या विषयातील वारंवार चिंता, काळजी यामधूनही बाहेर पडता येईल. अशा पद्धतीने उत्तम योग आहेत. यासोबतच तुम्हाला काही नवीन शिक्षण घ्यायचं असेल तर राहू 5व्या भावात आहे. तुम्हाला नवीन शिक्षणामध्ये जाण्याची इच्छाशक्ती वाढू शकते. राहू 5व्या भावात आहे, त्यामुळे तुम्ही AI, सॉफ्टवेअर संदर्भात काही शिक्षण सुरू करू शकता. मीडिया क्षेत्रामध्ये, ग्राफिक, इंटरनेट यासंबंधी काही शिक्षण तुमच्याकडे आहे. हे नॉलेज तुम्ही मिळवू शकता, म्हणून प्रयत्न करू शकता. आता तुम्हाला त्यासाठी प्रवेश घ्यावा लागेल आणि हा उत्तम कालावधी आहे. 1 ते 2 आठवडा. त्यासोबतच 3 आणि 4 आठवड्यात तुम्हाला बरेच चांगले काम हाती लागू शकतात.
नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नवीन शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीच्या संधी असतील तर अशासाठीही या गुरुच्या कृपेने तुमच्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग सुरू करू शकता. अशी उत्तम स्थिती बनत आहे. आरोग्याकडे जाऊया तर 6व्या स्थानावर आपलं आरोग्य बघितलं जातं आणि आरोग्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना मिश्रित आहे. इथे अष्टग्रहांची उपस्थिती आहे. शनी 6व्या स्थानात आहे पण तो मीन राशीत नाही. त्यामुळे वारंवार सर्दी, वाताचे विकार यासारख्या गोष्टींमुळे तुम्हाला काही अंशाने जावं लागू शकतं. आता या सर्व गोष्टींपासून बाहेर पडावं लागेल. त्यासोबतच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला तो त्रास असेल तर नक्कीच याबाबतीत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 6व्या स्थानात मंगळ असल्यामुळे ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींना साखर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. गोड पदार्थ खाण्याची प्रचंड इच्छाशक्ती वाढू शकते. मंगळ आणि शनी यांची युती जेव्हा होते तेव्हा गोड खाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होते. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. कारण तुम्हाला शुगर असेल तर आणि त्यासोबतच 6वं स्थान हे आपण स्थावर मालमत्ता खरेदीसाठी पाहतो. तसेच आपण या स्थानावरून रिअल इस्टेट व्यवसायाचाही योग पाहतो. या दोन्ही दृष्टीने 6वे शनी आहेत, अस्त आहेत. त्यामुळे खरेदीसाठी पहिला पंधरवाडा योग्य नाही, पण दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही ही खरेदी करू शकता. यासाठी उत्तम योग आहेत. एकंदरीतच तुळ राशी एप्रिल 2026 चे राशी भविष्य पाहता शिक्षण, आरोग्य, नोकरी आणि संततीच्या बाबतीत उत्तम योग जुळून येत आहेत. फक्त संयम, सातत्य आणि प्रयत्न तुम्हाला ठेवावे लागतील.